बऱ्याच दिवसानंतर काका पुतण्या एकाच व्यासपीठावरती दिसले। पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही नेते एकाच मंचावर दिसून आले, पण यावेळी दादांनी काकांच्या शेजारी बसणं टाळलं। नावाची पाटीची जागी देखील बदलली। अजितदादा आणि शरद पवार यांच्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले होते। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती। त्यासाठी शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावरती आले। त्याआधी व्यासपीठावर अजित पवार यांची खुर्ची शरद पवार यांच्या खुर्चीजवळ ठेवण्यात आली होती, मात्र त्यानंतर ती बदलण्यात आली। यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा झाली। त्यावर आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। 12 डिसेंबर 2024 रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीत अजित पवारांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर एकच वावड्या उठवण्यात आल्या होत्या। त्यातच आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। त्यानंतर दोन्ही नेते एकाच व्यासपीठावरती दिसून आले। दरम्यान अजित पवारांची आसन व्यवस्था बदलण्यात आली। त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की बाबासाहेब पाटील पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, त्यांना शरद पवार यांच्याशी बोलायचं होतं। मी शरद पवार यांच्याशी केव्हाही बोलू शकतो, त्यामुळे बाबासाहेबांना त्या ठिकाणी बसवलं। माझा आवाज इतका आहे की 2 खुर्च्या सोडून तिसऱ्याला सुद्धा माझा आवाज जाईल, असंही ते म्हणताना बोलले। दोन्ही नेते हे जवळ बसले नसले तरी एका मंचावरती होते। कार्यक्रमानंतर अजितदादा आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली। त्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारलं। या व्यवसायाच्या करता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याविषयी पवारांशी बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं। सहकार खातं, एक्साईज खातं, कृषी खातं आणि ऊर्जा खातं या चौघांचा या उद्योगाशी थेट संबंध येतो, त्या विषयावरती चर्चा झाल्याचं अजितदादांनी सांगितलं। एकूणच काय तर शरद पवार आणि अजितदादा हा पवार कुटुंबियांसाठीच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससाठी पण हळवा कोपरा आहे। काका पुतण्यात दिलजमाई होण्याच्या चर्चांना यामुळे पुन्हा एकदा उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अशाच रिपोर्ट्स आणि बातम्या पाहण्यासाठी देशोन्नतीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।